बघू शकता मित्रांनो, हा आहे मण्यार विषारी साप. नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे सर्वांचं. आपण आलो आहे विभूते सरांच्या घरी. त्यांना एक साप दिसलाय. नमस्कार. आहे का बाहेर? खाली माती दे, नाही तर ते वर बस स्टिकनं येऊ शकतो. पलीकडून ध्यान राहू दे सर. पलीकडून दिसेल नाही, लांब खाली येते ती, वर कोबा येतो. आता हे मधून काय आहे ह्याच्या? मोकळं आहे एकदम. ओपन ओपन आहे, नाही पूर्ण काढून टाकलेलं, चेक केलं सर. मी आंदोलन जाऊ सर. हा तुझं व्हिडिओ काढायचा. चेक कर बरं. हे धरा. हा मी तर नाही थांबा एक मला बघू. हा तुम्ही या जाऊ. हात गेलं हा सर, युराली टॉर्च. पण हे खाली कोबा आहे ना इथं. कोबा आहे त्याच्या जवळपास साहेब, पाऊण फूट खाली येते. टॉर्च टॉर्च देत बहुतेक जास्त स्पेस नाही त्याला, कारण बाजू कोबा आणि तीन तिकच बोलू छोट पत्रा ओढावं लागला. कमलेश इथे रे बरं. ते बरणी ठेव. समाधान ते टिकत दे. हा सर. वर ये इथं. शेपूट आहे जागेवर. ते जागा नाही साहेब जास्त आत. पत्रा किती खाली आहे? पत्तर आता जास्त 4-6 इंच जास्त नसेल. नाही नाही, हे तीन उघड आहे. ते झालं, संपलं. तीन येण काढू का? सरांनी जो फोटो पाठवला होता त्यानुसार मण्यार साप आहे विषारी, त्यामुळे काढणं जरुरी आहे मध्ये गेला तर. तिकडून लक्ष राहू दे रे. बघू इकडे सोडा. बोललेलं फाटू देऊन सर. हो सर. बघू शकता मित्रांनो, हा आहे मण्यार विषारी साप. बॅटरी राहू दे. चल तिकडे चल. ओय कमलेश, कर बघा. बऱ्यापैकी मोठा साईजने. न्यूरोटॉक्सिक विष असतं या सापाचं. सायलेंट किलर. चावलेला कळत नाही. जगातले सगळ्यात छोटे विषदंत असलेला साप. सध्या मण्यार सापाचा मेटिंग पिरियड चालू आहे, त्यामुळे मण्यार साप मोठ्या प्रमाणात निघत आहेत बाहेर.
पण खासियत ही आहे ह्या सापाची की हा फक्त रात्रीच्या वेळेस बाहेर निघतो. उठाले. झाकण वरतीच थोडंसं. तोंड वगैरे तो मोठा पण आहे बरं अजून. मोठा राहू द्या, धामण आहे. तो धामण आहे. झाला मित्रांनो सुरक्षित रेस्क्यू. लवकर झाला. याच्या नैसर्गिक अधिवासात म्हणजे जंगलात सोडून देण्यात येईल. आता ॲक्च्युली हाही जो एरिया आहे हा बऱ्यापैकी गावाच्या बाहेर असल्यामुळे असे साप मोठ्या प्रमाणात इथे निघतातच. कन्हैया नगरमध्ये आहोत आपण सध्या. तालुका लोणार, जिल्हा बुलढाणा. घे सरांना. हे आहेत विभूते सर. कसं काय दिसलं सर? मी पाहिला आमच्याकडे हे एक आहे. त्यांनी तर अरे या इकडे लाजायला काय आलं? आम्ही तो मोठा साप कालपासून येऊ राहिलं. यांचं म्हणणं आहे की मी म्हटलं की धामण आहे. ते म्हणतात की धामण नाही, दुसरा साप आहे. दुपारी पाहिलं, नंतर मग हे संध्याकाळी त्याला पाहू लागले तर त्याला पाहता पाहता हा साप मिळून आला. तिथंच दिसला का अलीकडे होता? नाही, हा इथं दिसला. आधी इकडे होता. हा, हा. इथून तिथे गेला. इथून मी त्याला गाडीनं बऱ्यापैकी असं स्टॉप करायचा प्रयत्न केला, परंतु तो पुढे गेला. परंतु जाईपर्यंत त्याच्यावर लक्ष ठेवलं की हा जातो कुठं म्हणून. पण आता हे थोडंसं लक्ष ठेवणं जरूरी आहेच आहे. हां हां, कारण मी तुम्हाला परत एकदा सांगतो की आपण राहतोय सापांच्या एरियामध्ये. बरोबर. आपलं घर जे आहे ते सगळ्यात शेवट चौकाला आहे. बिलकुल बरोबर. तर त्याच्यामुळे हे सगळे काही निघतच राहणार आहे. हां हां, त्यात मेजरली आता मी तुम्हाला ऑलरेडी जसं आधी सांगितलंय की धामण साप झालं, तस्कर झालं, कवड्या झालं, हे साप राहिले तर ह्याचा काहीही प्रॉब्लेम नाही. बरोबर. पण जर असा म्हणजे आता त्यात कुठलाही विषारी साप आपल्या घराच्या आजूबाजूला राहिलेला परवडला, हां हां, म्हणजे नागही आणि घोणसही, बरोबर. पण हा साप कधीच परवडणार नाही. अच्छा, कारण हा असा एकमेव साप आहे जो माणसाच्या पांघरात घुसणारा साप आहे. बरं. चावला तरी समजत चावलेला कळत नाही. म्हणजे अगदी 1 mm च्या आसपास फँग्स असतात त्याचे, जे विषाचे दाते आहेत. अच्छा. आपण असतो गाढ झोपेमध्ये, हो हो, आपल्या पांघरणात शिरतो. आपल्या शरीराची गरमी त्याला खूप जास्त आवडते. अच्छा, जे 38 डिग्री जे टेम्परेचर आहे ह्युमन बॉडी टेम्परेचर, बरोबर. त्याचं सगळ्यात फेवरेट आहे. हां हां, माणसाला चिटकून झोपतो आणि शरीराखाली दबला की चावतो. आणि माणसाला झोपेत असल्यामुळं असं वाटतं की एखादी काही मुंगी चावली असेल, डास चावला असेल म्हणून माणूस त्याकडे लक्ष देत नाही. बरोबर. आणि सगळे विषारी साप चावल्यानंतर चावलेल्या जागेवर खूप जास्त दुखायला लागतं, तिथं स्वेलिंग यायला लागते आणि पुढच्या तासाभराच्या आत तुम्हाला सगळे सिम्पटम्स चालू होतात. बरं. पण मण्यार चावल्यानंतर 2.5-3 तासापर्यंत हे काहीच होत नाही. सिम्पटम्स काहीच येत नाही. सिम्पटम्स काहीच येत नाही. चावलेल्या जागेवर दुखत नाही, तिथून काही रक्तस्राव वगैरे काहीच होत नाही. त्यामुळे माणसाला कळत नाही. अचानक पोट दुखायला लागतं. आणि आता नॉर्मल कंडिशनमध्ये पेशंट हे सांगून डॉक्टरकडे जातो की माझं पोट दुखतंय. बरोबर. जर डॉक्टरला जर हा एक्सपिरियन्स असेल स्नेक बाईटचा बरोबर. आणि त्यातल्या पर्टिक्युलरली मण्यारचा, बरोबर. तर हे त्याला आयडेंटिफाय होऊ शकतं. पण हे नॉर्मली आयडेंटिफाय होत नाही अच्छा, आणि पेशंटवर ट्रीटमेंट चालू होते वेगळ्याच प्रकारची आणि त्याला झालेलं असतं वेगळंच आहे. बरोबर. त्यामध्ये माणसाचा जीव जातो. तर ह्या सापापासून वाचण्यासाठी एकमेव साधन आहे आणि ते आहे मच्छरदाणी. अच्छा, सगळ्यात पहिले म्हणजे मच्छरदाणी हे सेकंडरी झालं. बरं प्रायमरी हे पाहिजे की तुमच्या घराच्या दरवाजाला कुठेही फट नको, बरं, कारण हा साप त्या फटीतून घरात घुसणार आहे. आणि सेकंडरी, तुम्ही जिथं झोपताय खाली जमिनीवर झोपत असा किंवा खाटेवर झोपावरती मच्छरदाणी लावून कंपल्सरी झोपा. अच्छा. कारण हा साप जर एकदा पांघरणात शिरला तर यमच आठवत. वेळ भेटत नाही समजा. वेळ भरपूर असतो पण आयडेंटिफाय होत नाही ना Identify स्नेक बाईट झालाय म्हणून. बरोबर आहे. मग नंतर अचानक गळा श्वास घ्यायला त्रास होतो, हां, चोख डोळे एकदम जड व्हायला लागतात. तोपर्यंत खूप वेळ झालेला असतो, विष सगळ्या अंगात फैललेलं. बरोबर. मग त्याच्यानंतरचे वाचायचे जे चान्सेस आहेत ते फार कमी आहे. फार कमी. बरोबर. वेळ जरी भेटत असला तरी चान्सेस कमी आहेत. चान्सेस कमी आहेत. डायग्नोसिस होईपर्यंत. डायग्नोस होत नाही लवकर की स्नेक बाईट झालेला आहे. हां. आणि आपण राहतो ग्रामीण भागात. बरोबर. ग्रामीण भागातल्या, आता तुम्हाला चांगले माहिती आहेत डॉक्टर माझ्यापेक्षा, कारण तुमचा स्वतःचा लॅब आहे. बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून काळजी फक्त व्यवस्थित एवढीच घ्या की दरवाजाला कुठं फट नको. आणि सेकंड, कंपल्सरी मच्छरदाणी लावून झोपणे. नक्की. कारण हा ऍक्सिडेंट कधी होईल हे सांगता येत नाही. बरोबर. ठीक आहे, काळजी घ्या. धन्यवाद. सुरक्षित राहा. धन्यवाद. हाय मित्रांनो, काल रात्री विभूते सरांच्या घरून रेस्क्यू केलेला कॉमन क्रेट मण्यार साप, जो फक्त रात्रीच्या वेळेस बाहेर निघणारा साप आहे. जवळपास अर्धा तास त्यांच्या घराच्या अंगणामध्ये हा साप फिरत होता. नंतर पत्र्याच्या मागे लपून बसला होता, पूर्ण काळ्या रंगाचं, आणि पाठीवरनं दुहेरी पांढऱ्या रेषा चालू होतात.
सायलेंट किलर म्हणून फेमस असलेला साप, जगातले सगळ्यात छोटे विषदंत. म्हणजे रेस्क्यूच्या वेळेस सगळी माहिती दिलीच आहे, बघितलंच असेल तुम्ही. पोटाकडचा भाग जो आहे तो पूर्ण पांढरा असतो, जीभ गुलाबी असते. मुख्य खाद्य जे आहे ते दुसरे साप म्हणजे याच्यापेक्षा छोटे असणारे सगळे साप हा साप खातो. ऑटोमॅटिकच बाकीच्या सापांवर किंवा त्यांच्या संख्येवर सुद्धा कंट्रोल राहतो. हिंदी नाव करेत, मराठी नाव मण्यार आणि इंग्लिशमध्ये कॉमन क्रेट. फक्त रात्रीच्या वेळेस बाहेर निघणारा मण्यार साप. आणि आधी सांगितल्याप्रमाणे माणसाच्या अंथरुणात शिरणारा हा साप आहे. माणसाच्या शरीराची गरमी ह्या सापाला खूप जास्त आवडते. स्वतःच्या शरीराची गरमी वाढवण्यासाठी रात्रीच्या वेळेला माणसाच्या पांघरुणात शिरतो. अंगावर ऊन पडल्यावर बघू शकता कशी निळसर झाग त्याची अंगावर उठून दिसते. बऱ्याच वेळेला डार्क काळ्या रंगाचा असतो, बऱ्याच वेळेस डार्क चॉकलेटी कलरचा असतो. त्यामुळे कवड्या साप आणि मण्यार साप ह्याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं लोकांना. दिल्या मित्रांनो सोडून ह्या सापाला याच्या नैसर्गिक अधिवासात. जर व्हिडिओ आवडला, सांगितलेली माहिती जर आवडली असेल, केलेलं जे काम आहे ते जर आवडत असेल तर लाईक करा. आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.